पहिली बातमी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या करंटेपणाची। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील 10वी नंतरच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपयांवर राज्य सरकारला पाणी सोडावं लागलंय। झी मीडियानं सामाजिक न्याय विभागाचा नाकर्तेपणा उघड केल्यानंतर राज्यातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी झी मीडियाशी संपर्क करून आपल्या व्यथा मांडल्या। मुंबईतील माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या जवळपास 500 विद्यार्थ्यांना मागील 2 वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेलीच नाही। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी केलेली ही बातचीत। राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 10वी नंतर उच्च शिक्षण घेता यावं याच्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते। यावर्षी मिळणारे 2154 कोटी रुपये राज्य सरकारने योग्य प्रस्ताव न पाठवल्यामुळे आणि पाठपुरावा न केल्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळालेले नाहीत। तर दुसरीकडे राज्यात अनेक मागासवर्गीय विद्यार्थी आहेत जे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत। आपण आहोत माटुंग्यातील केमिकल इंजिनिअर इन्स्टिट्यूटमध्ये, ज्या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही। त्यातच सरकारने गेल्या 2 वर्षापासून इथे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणं बंद केलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर प्रोफेसर थोरात आपल्यासोबत असणार आहेत, जे या इन्स्टिट्यूटचे हेड आहेत केमिकल विभागाचे। सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना विचारूया, काय अडचणी येतात तुला, तुझी शिष्यवृत्तीची रक्कम तुला मिळत नाही त्याच्यामुळे? आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या फील्डमधून खूप सारे इंजिनियर्स बाहेर पडतात आणि त्यांचा समाजासाठी खूप वापर होत आहे आणि आम्हाला आमच्या शिक्षणासाठी ॲटलीस्ट शिष्यवृत्ती मिळावी अशी आमची इच्छा आहे। आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये खूप सारे नॉन गेट स्टुडंट्स आहेत, त्याच्यामुळे आम्हाला स्टायपेंडही मिळत नाही। आम्हाला 1 लाख रुपये दरवर्षी फी भरून सगळ्यांना जमताच असं नाही। आमच्या कॉलेजमध्ये खूप सारे गरीब विद्यार्थी आहेत, खूप लांबून येतात, वेगवेगळ्या राज्यामधून येतात। तर ॲटलीस्ट आम्हाला स्कॉलरशिप नाही तर फ्रीशिप तरी मिळावी अशी आमची इच्छा आहे। प्रोफेसर थोरात आपल्यासोबत आहेत, भास्कर थोरात जे केमिकल विभागाचे प्रमुख आहेत। सर, तुम्ही स्वतः या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, तुम्ही स्वतः फॉलोअप घेताय, काय भावना आहे या विद्यार्थ्यांबद्दल तुमची? ही जी इन्स्टिट्यूट आहे काही भारतातली ही 1 नंबरची इन्स्टिट्यूट आहे की जिथे केमिकल टेक्नॉलॉजी आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जे विद्यार्थी येतात PhD मास्टर्स करायला, उच्च शिक्षण घ्यायला, ते बरेचसे जवळजवळ 80% विद्यार्थी हे गरीब विद्यार्थी असतात का जे उच्च शिक्षण घेतात, त्यांना तर शिक्षण घ्यायची इच्छा असते। पण बरेचसे विद्यार्थी जे गरीब आहेत की ज्यांना पूर्वी 2013-14पर्यंत भारत सरकारतर्फे फ्रीशिप मिळायची, तर ती अचानक फ्रीशिप बंद झाली आणि त्यामुळे खूप सारे विद्यार्थी जॉईन केले, पण ते फी न भरू शकल्यामुळे त्यांनी विद्यापीठामध्ये घेतलेले ॲडमिशन कॅन्सल करून ते परत गेले। ते म्हणजे हुशार विद्यार्थी आपल्या भारताने खूप सारे गमावले गेल्या। मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत। बरेच विद्यार्थी येतात जे शेतकऱ्यांच्या घरातले आहेत, त्यांना यामुळे खूप अडचणींना सामोरं जावं लागतं जेव्हा शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या हातात मिळत नाही। काय वाटतं तुला? 2014ला मी ते ॲडमिशन घेतलं, पण मी जेव्हा एम.फार्म करतो त्यावेळी इथे फीज 50,000 होती, पण माझी तेवढीसुद्धा परत नव्हती। पण मला बँकेकडून 13% लोन घेऊन मला इथं शिकावं लागलं। पण आज ती कंडिशन नाही आहे। मुलांच्याकडे आता माझे काही लॅबमेट्स आहेत, त्यांना ऑलमोस्ट 95,000 ते 96,000 कॉलेजची फीज आहे। इवन दो ते शेती गहाण ठेवून, सोनं गहाण ठेवून, इवन दो ते जरी नाही झालं तर खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन त्यांनी, कारण का इथे जो येणारा विद्यार्थीचा वर्ग आहे देशातील क्रीम लेअर जो म्हणतात, ज्यांचं IIT नंतर ॲडमिशन जे होतं ते इथेच होतं। त्यामुळं जे टॉप 100मध्ये गेट एक्झाम असो, GPAT असो, ते इथे येतात। पण मुलांचं असं होतं की पैसे नाहीत भरायला, त्यामुळे ॲडमिशन हुकतं मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं। त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की समाज कल्याण विभागानं याच्यामध्ये लक्ष घालून 2 वर्षापासून जे काही आम्हाला बंद केलेलं आहे ते विद्यार्थ्यांना मिळावं। टॅलेंट आहे परंतु पैसे नसल्यामुळे शिकू शकत नाहीत विद्यार्थी, अशी एक लक्षात आलं मग अशी काही विद्यार्थ्यांशी बोलताना की विद्यार्थी पासआउट झालेत परंतु फी न भरल्यामुळे त्यांना आता डिग्रीचं सर्टिफिकेट मिळत नाही आहे। बिलकुल सर, हा मेन मुद्दा 2008 पासून आमचे 1,52 लाख रुपये आमच्या विद्यापीठाचे समाज कल्याणकडून येणं बाकी आहे। एकांतरी 2014 आणि 15 पासून आमचे OBCचे सगळे क्लेम्स म्हणजे फॉर्मच भरून नाही घेण्यात येते आणि मागच्या वर्षी 15-16 अकॅडमिक इयरपासून SCचे एकही फॉर्म घेण्यात येत नाही आहे। शिष्यवृत्ती थकलेले आपण जर या विद्यापीठाची शिष्यवृत्तीची रक्कम बघितली तर केवळ 1.5 कोटी आहे आणि राज्य सरकारकडे 1.5 कोटी रुपये दिला नाही आहे। तर दुसरीकडे केंद्राकडून जो 2154 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळणार होता मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकेतर शिष्यवृत्तीसाठी, तो सरकारने फॉलोअप करून मिळवलेला नाही आहे। त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचा नाकर्तेपणा इथे उघड होतो आणि त्याचा फटका थेट राज्यातील हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसतो जे उच्च शिक्षण घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।